नमस्कार. संवादच्या आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये आंतरराष्ट्रीय कीर्तीचे दृष्टीभ्रमकार, कला शिक्षक आणि प्रशिक्षक सतीश देशमुख यांच्याबरोबर काल जो संवाद साधत होतो तो आज पुढे चालू ठेवणार आहोत. आज हा संवाद सुरू करताना देशमुखांची एक जादू सर्व प्रेक्षकांबरोबर ते शेअर करणार आहेत. नमस्कार देशमुख. नमस्कार. देशमुखांच्या हातामध्ये आता 5 पत्त्यातले 5 पत्ते आहेत. प्रत्येकाने जे जे संवाद पाहत आहेत त्या प्रेक्षकांनी स्वतःचा एक पत्ता यातनं निवडायचा आहे. या 5 पत्त्यातनं एक पत्ता प्रत्येकाने, जेवढे लोक संवाद पाहत आहेत त्यांनी निवडायचा आहे, मनात ठेवायचं आणि तो मनात ठेवायचा. तो कोणता पत्ता आहे तो त्यांनी मनात ठेवायचा. आता खरं म्हणायचं तर एक पत्ता मी मुद्दाम त्यातला खिशात ड्रॉप करतोय बरं किंवा खाली ड्रॉप करतोय बरं पोटाच्या आतमध्ये, आणि 4च पत्ते मी आता हातात ठेवतोय. बरं. आणि गंमत म्हणजे हा अत्यंत उत्कृष्ट दृष्टीभ्रमाचा प्रकार आहे. एक्झॅक्टली त्यांचा पत्ता त्यात नाहीये. म्हणजे ज्यांनी जेवढ्या लोकांनी हो. वेगवेगळ्या जो कोणता पत्ता मनात ठेवलाय तो त्याच्यात नाही नाही. दिसणार. ग्रेट. ह्या अशा प्रकारचा जो जादू आहे, दृष्टीभ्रम आहे, ज्याच्यामध्ये ताजमहाल गायब करण्यापेक्षा पासून ते म्हणजे आश्चर्यकारक रीतीने अशा प्रकारचं मिरॅकल करण्यापर्यंत येतं सगळं. तर मला सांगा त्याच्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत, कशा प्रकारे हे तंत्र डेव्हलप होतं, म्हणजे काय हे, म्हणजे काय सांगतो. मुळात जेव्हा जादूचे प्रयोग आपण विचार करतो तेव्हा इतकं ते सहज, इतकं सोपं नसतं. लोकांना फक्त हात चलाकी हा एक शब्द माहित आहे, ज्याला आपण स्लाइट ऑफ हँड असं म्हणतो. पण त्यात खूप वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत, भाग आहेत, विषय आहेत. थोडक्यात एकदम सांगायचं म्हटल्यानंतर जादू हात चलाकी म्हणजे जो जादूगार, सर्वसामान्य जादूगार हाताने जे काही करतो त्याला आपण हात चलाकी म्हणूया. बरं. आणि छोट्या छोट्या गोष्टींचा वापर करू. पण जेव्हा आपण इल्युजन पर्यंत पोहोचतो, म्हणजे भ्रमापर्यंत पोहोचतो, तर तो डिफरन्स मला आठवतं. डेव्हिड कॉपरफिल्डला एका मुलाखतकाराने प्रश्न विचारला होता की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मॅजिक अँड इल्युजन. तर त्यांनी उत्तर असं दिलं होतं की पहिली आणि पीएचडी. जादू आणि दृष्टीभ्रम याच्यात पहिली आणि पीएचडीचा फरक आहे. उदाहरणार्थ इल्युजन मध्ये मेकॅनिकल इल्युजन्स आहेत, टेक्निकल इल्युजन्स आहेत, ऑप्टिकल इल्युजन्स आहेत. मग त्याच्यामध्ये परत वेगळे प्रकार आहेत की लेव्हिटेशन, कटिंग, पेनिट्रेशन. हे जे 7 सरप्राइजेस जे असतात ना, प्रोड्यूस, व्हॅनिश, ट्रान्सफॉर्म, रेस्टोर, लेव्हिटेट, पेनिट्रेट आणि ॲपरंट मेंटल फिनॉमिना. ओ माय गॉड. हे 7 जे आश्चर्य आहेत, हे 7ही आश्चर्य जगात कुठेही तुम्ही जा, कुठल्याही ग्रेटेस्ट जादूगाराचा शो बघा, तुम्हाला हे 7 आश्चर्य नक्की बघायला मिळतील. आणि मग दुसरा प्रकार असा असतो की जादू आणि इल्युजन मध्ये एक पातळी आहे, त्याला आपण कंज्युरिंग म्हणूया. चमत्कर्ता हा जादूगाराची भूमिका करणारा एक नट असतो बरं का. जो उत्कृष्ट नट असेल तो उत्कृष्ट जादूगार होऊ शकतो. ग्रेट. पण उत्कृष्ट नट हा जादूगार होऊ असतो असं नाही. असं नाही. त्याच्यामध्ये गंमत अशी आहे की कंज्युरिंग मध्ये परत वेगवेगळे प्रकार येतात. बरं. कंज्युरिंग म्हणजे एक्झॅक्टली काय, तर टेबलावर काही वस्तू ठेवायच्या आणि 100 किंवा 200 किंवा 40-50 प्रेक्षक समोर असतील तर लिहिलेल्या पद्धतीने सगळे प्रयोग दाखवायचे. त्याला आम्ही कंज्युरिंग म्हणतो. क्लोजअप आणखी एक वेगळा प्रकार त्याच्यामध्ये आहे की अगदी आपण जवळ बसतोय, तुमच्या खिशातले कॉइन्स घेतले, तुमच्याकडचा पेन घेतला आणि प्रयोग दाखवले, त्याला क्लोजअप म्हणतो आपण. हा खूप गाजलेला प्रकार आहे. क्लोजअप मधले मास्टर्स जगात आहेत. डेव्हिड कॉपरफिल्ड तुम्हाला नाव माहित आहे. डेव्हिड ब्लेनचे सध्या तुम्ही शो बघताय, आणि हुदिनीचं एक नाव माहिती. हे नावं तुम्हाला काय माहित आहेत, कारण ते टेलिव्हिजनवर आहेत. राजू पळेकरांना सगळे ओळखतात कारण ते टेलिव्हिजनवर आहेत. तर हा टेलिव्हिजनवरचा जो प्रकार आहे घराघरात पोहोचलेला आहे आणि त्याच्यामुळे ती नावं माहित आहेत. परंतु माझ्यासारख्या माणसाला डेव्हिडच्याही पेक्षा उत्कृष्ट असे ग्रेटेस्ट परफॉर्मन्स तुम्ही पाहिलेले. यस. मला इथे अजून एक गोष्ट परत मागे जाऊन मी विचारतो. काल एक गोष्ट सुटली होती ती म्हणजे कॉर्पोरेट मध्ये तुम्ही अपघाताने आला, म्हणजे जादूने आला, ते काय?
आयुष्यात पहिली लक्झरी कार परचेस केली मी. आणि 9 लाखाची कार जेव्हा घेतली तो आनंद वेगळाच माझ्या मनात होता. गाडी स्टार्ट केली आणि रस्त्याने निघालो. आणि विचार आला की ज्यावेळी आपल्याला गाडी नव्हती आपल्याकडे त्यावेळी कुणी आपल्याला लिफ्ट देत नव्हतं. आपल्याला कोणी लिफ्ट कधी दिली नाही. बरं. तर आपण सगळ्या लिफ्ट द्यायची. हा विचार डोक्यात आला. आणि पुढच्याच नाक्यावर भर दुपारची वेळ एक लहान मूल घेऊन कडेवर नवरा बायको उभे होते. अत्यंत सुंदर बाई, अत्यंत हँडसम नवरा, सॉफिस्टिकेटेड कपल, व्हेरी सोबर. काही पुढचा मागचा विचार न करता गत्ता मोदी. यायचं का विचारलं. वुड लाईक टू हॅव अ लिफ्ट, वुड लाईक टू टेक लिफ्ट. त्यांनी अर्थात नवरा बायको होते. पटकन बसले गाडीत आणि विचारलं मला कि सर आप क्या करते हैं. म्हटलं मी जादूगर आहे. त्यांना थोडासा शॉक बसला. त्यांनी कधी असा जादूगार एका लक्झरी कारमध्ये प्रवास करताना कधी पाहिलाच नसेल कदाचित. आणि मग म्हणाले की आर यू जोकिंग. नाही मी जोक नाही करत, मी खरोखर जादूगार आहे. त्याचा विश्वास बसला नाही. आणि 8 दिवसानंतर त्या बाईने मला फोन केला. ते म्हणाले मिस देशमुख, मी माझ्या एका क्लायंटशी बोलले. मी मार्केटिंग करते, टेलिव्हिजनचे शोज विकते मी. त्यानंतर माझे कॉर्पोरेट क्लायंट्स आहेत, मोठे मोठे क्लायंट्स आहेत. तर कॅडबरी फेप्स नावाची कंपनी आहे. या कंपनीतर्फे त्यांचे जे MD आहेत अशोक जैन यांना तुम्हाला भेटायचं आहे. त्यांच्याशी मी बोलले आणि म्हटलं त्यांचं माझ्याकडे काय काम. ते म्हणाले की तुमचे वर्कशॉप जे आहेत मुलांसाठी ते खूप चांगले वर्कशॉप्स आहेत आणि त्याचा वापर त्यांचा सेल वाढवण्यासाठी ते करणार आहेत. तर मी शेरी टंडन नावाच्या मार्केटिंग मॅनेजर त्यावेळी कॅडबरी फेप्सच्या होत्या, त्यांना भेटलो. त्यावेळी माझ्याकडे फक्त 5 मिनिट आहेत मिस्टर देशमुख. 5 मिनिटात मला काय सांगायचं. इफ आय एम इम्प्रेस्ड, आय एम इम्प्रेस्ड. मग आणि 5 मिनिटात तिला मी काय सांगितलं ते सांगितल्यानंतर अर्थात इंग्लिश मध्ये सांगितलं, पण फंटॅस्टिक. लुक, आय डोंट हॅव मोर टाइम, यू हॅव 5 मिनिट्स, आय हॅव ऑल्सो just few minutes in my hand. I conduct workshops for children to enhance the confidence, communication skill through unique medium, magic. Have you got half an hour? Half an hour. आहे का असं म्हटल्यानंतर म्हटलं फॉर व्हॉट. मिस्टर जैन वुड लाईक टू सी अँड स्पेंड हाफ एन आवर विथ. तिथून तो प्रवास सुरू झाला. तिथून तो प्रवास झाला. पुढे जाण्याअगोदर एक ब्रेक घेऊ.